दोन्ही ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्यांना एकत्र येऊ द्या, कारण पवार त्यांना सामावून घेणार नाही असं प्रत्येकाला वाटत होतं. पण आता चित्र बदललंय, कारण पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिघेही एकाच मुद्द्यावर एकत्र आलाय. तो मुद्दा म्हणजे मतदार याद्यांमधील गोंधळ. काल मुंबईत मोठं आंदोलन झालं. सुमारे 1 कोटी बनावट मतदार, दुहेरी नाव आणि चुकीच्या एंट्रींचा मुद्दा घेऊन विरोधक म्हणजेच राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात हे सगळे आता थेट निवडणूक आयोगाकडे गेले होते. अगोदर आम्ही प्रचार करत नाही, आम्ही फक्त न्याय मागतोय असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. त्यांची एकच मागणी होती, आधी मतदार याद्या स्वच्छ करा, व्हीव्हीपॅट मशीन वापरा आणि मग निवडणुका घ्या. पण निवडणूक आयोगानं त्यांचं ऐकलं नाही. त्यामुळे आता विरोधक रस्त्यावर उतरलेले आहे. काल मुंबईमध्ये सगळा जाम मुंबई त्यांनी केली होती. पवार म्हणाले, लोकशाही टिकवायची असेल तर मतांचा अधिकार वाचवला पाहिजे. आमचे पक्ष वेगळे जरी असले तरी आपण ही सगळी लढाई आता एकत्र येऊन लढणार आहोत. राज ठाकरेंनीही स्पष्ट बोलले होते, 1 वर्ष निवडणुका लांबल्या तर लांबू द्या तरी चालतील, पण आधी मतदार याद्या स्वच्छ करा. त्यांनी भाजप आणि शिंदे गटालाही प्रश्न विचारला. दुबार मतदार आहेत हे तुम्हालाही माहिती आहे, मग निवडणुकीची एवढी घाई का, असं ठाकरे म्हणाले. आता महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगावर दबाव टाकला, कारण जर याद्या तपासल्या नाहीत, पुढे मतदार झालं तर त्या ठिकाणी मात्र दंगे होईल, तणाव वाढेल आणि याची सगळी जबाबदारी मात्र प्रशासनावर येईल. पवारांनी दोन्ही ठाकरेंना जवळ घेतलं. काँग्रेस थोडे मागे दिसलं, पण पवारांनी ताकद दाखवली. ठाकरे फुटले नाही, पवार फुटले नाही आणि सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना मात्र दणका बसलाय. आता प्रश्न या सगळ्या गोष्टींमुळे एकच तयार होत आहे, निवडणूक आयोग मतदार याद्यांमधले घोळ दुरुस्त करणार का, की नेहमीप्रमाणे सर्व काही फिक्स होणार? मित्रांनो, हे सगळं प्रकरण वाटतंय तितकं सोपं नाही, कारण आता विरोधक चांगलेच आक्रमक होताना दिसत आहे. जर याद्या स्वच्छ केल्या नाही तर राज ठाकरेंनी अगोदरच सांगितलं होतं की निवडणुका कशा तुम्ही घेताय तर घेऊन दाखवा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, आता येणाऱ्या काळात निवडणूक आयोग काय हालचाली करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्या आणि अशाच थेट आणि राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.